वाल्मिक कराड हे महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील एक राजकारणातील महत्त्वाचे व्यक्तिमत्व। त्यांनी परळी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष म्हणून देखील कार्य केलेले आहे। तसंच ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या उपक्रमाचे देखील ते अध्यक्ष होते आणि बीड जिल्हा नियोजन समिती सदस्य देखील आहेत। त्यांची राजकीय कारकीर्द गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली आणि नंतर ते धनंजय मुंडे यांच्या निकटवर्ती सहकारी बनले। अलीकडे वाल्मिकी कराड यांचे नाव मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात समोर आले आहे। या प्रकरणात त्यांच्यावरती मोका म्हणजेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अंतर्गत आरोप लावण्यात आले आहेत। या आरोपानंतर ते काही काळ फरार देखील होते। नंतर पुण्यातील CID कार्यालयात ते शरण आले। त्यांच्या या प्रकरणामुळे त्यांची राजकीय कारकीर्द आणि व्यक्तिमत्वाबद्दल विविध चर्चा आणि वाद निर्माण झाले आहेत। त्यांच्या राजकीय प्रवासाबद्दल अधिक जाणून घेऊयात। वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे हे दोघेही महाराष्ट्रातील राजकारणी आहेत। त्यांचे आपसातील राजकीय आणि तसेच कौटुंबिक संबंध देखील आहेत। आता तुम्ही म्हणाल की कौटुंबिक संबंध म्हणजे नेमके काय? तर वाल्मिकी कराड हे धनंजय मुंडे यांचे मेहुणे आहेत। त्यांची बहीण सविता मुंडे यांचे ते पती आहेत। त्यामुळे त्यांचे नाते व्यक्तिगत आणि कौटुंबिक पातळीवर देखील जोडलेले आहेत। आता धनंजय मुंडे हे काँग्रेस पक्षाचे म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचे नेते आहेत आणि महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री देखील आहेत। वाल्मिकी कराड हे भारतीय जनता पक्षाचे म्हणजेच भाजपाचे आमदार आहेत। दोघेही वेगवेगळ्या पक्षात असले तरी राजकीय घडामोडी एकमेकांशी जोडलेले असतात। आता काही राजकीय प्रसंगामध्ये त्यांच्या नात्यांची चर्चा देखील होते, कारण ते वेगवेगळ्या पक्षामध्ये असले तरी एकमेकांशी व्यावहारिक संबंध हे राखतातच। परवर्ती बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून नागपूरमधील सध्या हिवाळी अधिवेशन चांगलंच गाजलं आहे। हिवाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिकी कराड यांना लक्ष केलं। सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि वाल्मिकी कराड यांचा संबंध काय आहे? तर केज तालुक्यातील मसाजोग गावचे जे सरपंच होते संतोष देशमुख यांचे अपहरण झाले आणि नंतर त्यांचा मृतदेह सापडला। या घटनेनंतर बीड जिल्ह्यासह मराठवाडा पूर्णपणे म्हणजे संपूर्ण हादरला। सत्ताधारी आणि विरोधक असे दोन्ही नेते मसाजोग गावामध्ये दाखल झाले आणि हे प्रकरण चर्चेत आलं। एकीकडे संतोष देशमुख यांची हत्या झाली असताना या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे विश्वासू निकटवर्तीय वाल्मिकी कराड यांना थेट विरोधकांनी लक्ष केले। या घटना घडल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी मसाजोग गाव गाठले। देशमुख कुटुंबियांची सांत्वन करत धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असलेले वाल्मिकी कराड यांना लक्ष केले। वाल्मिकी कराड हा धनंजय मुंडेचा माणूस आहे आणि त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत। या प्रकरणातही त्याचाच हात असून त्याला अटक झाली पाहिजे अशी मागणी संदीप क्षीरसागर यांनी केली। वाल्मिकी कराड हे परळी नगर परिषदेचे नगराध्यक्ष राहिलेले आहेत। त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांच्यापासून बाजूला गेल्यानंतर मागील 10 वर्षापासून ते मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत आहे। परळी मतदारसंघातील संपूर्ण कारभार हे कराड पाहत असतात। धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थितीत परळी मतदारसंघात वाल्मिकी कराड नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी अग्रेसर असल्याचं पण दिसून येतात। यापूर्वी देखील 307 सारख्या गुन्ह्यात वाल्मिकी कराड यांचा समावेश आढळून आला होता। आता सरपंच देशमुख यांच्या हत्या प्रकरणात खंडणीशी संबंधित केज पोलीस ठाण्यात
त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. राजकीय आरोप प्रत्यारोप धनंजय मुंडे यांच्यासह वाल्मिक कराड यांचे देखील नाव वारंवार घेतले जात आहे. या प्रकरणात विष्णू चाटे हा केज तालुक्यातील आरोपी आहे, जो धनंजय मुंडे आणि वाल्मिकी कराड यांचा निकटवर्तीय मानला जातो. वाल्मिक कराड याच्यावर गुन्हा दाखल झाला असला तरी राजकीय आरोप प्रत्यारोप अनेक नेत्यांकडून पाहायला मिळत आहेत. विरोधी पक्षातील नेत्यांचा वाल्मिकी कराडवर आरोप होतो आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार रोहित पवार, खासदार बजरंग सोनवणे, छत्रपती संभाजीराजे, आमदार सुरेश धस आणि खासदार रजनी पाटील यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधातील नेत्यांनी मसाजोग गावात रीग लावली. रोहित पवारांनी थेट वाल्मिकी कराड यांचे नाव घेऊन 2 कोटींची खंडणी मागितली असा आरोप केला आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबांची भेट घेत सांत्वन केले. या दरम्यान या प्रकरणात केवळ दोषी आरोपी नाही तर पोलिसांवर देखील कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका या प्रकरणातील तपास अधिकाऱ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अंबादास दानवे यांनी प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी केली आहे. छत्रपती संभाजीराजे, आमदार सोळंके, आमदार सुरेश धस यांनी देखील या प्रकरणात अप्रत्यक्षरित्या वाल्मिकी कराड यांना लक्ष केले. त्यामुळे केवळ चौकशी नाही, पोलिसांचे निलंबन नाही तर मुख्य सूत्रधाराला अटक व्हावी असे त्यांनी म्हटलं. पोलीस वाल्मिकी कराडांवरती काय नेमकी कारवाई करणार? या संपूर्ण प्रकरणात केज पोलीस ठाण्यात 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल असून यातील 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. यात अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष विष्णू चाटे याला आज अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक तैनात असून राज्यासह परराज्यात आरोपींचा शोध यांच्या माध्यमातून घेतला जात आहे. या प्रकरणात पोलिसांनी तपास गतिमान केला असून आरोपींची धरपकड सुरू आहे. जर या धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिकी कराड यांचा सहभाग आढळल्यास पोलीस नेमकी काय आणि कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? आपण नक्कीच कमेंटद्वारे आम्हाला कळवू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.